नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। विटा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहेत आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बापू आपल्या सोबत आहेत। या निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर बोलण्यासाठी जोडलेले आहेत जिल्हा प्रमुख। बापू, काय सांगाल? विट्याची नगर परिषदेची निवडणूक आहे, अनेक दिवस इथं पाटील कुटुंबाची सत्ता होती, आता पूर्णपणे ताकदीने शिवसेना या मैदानामध्ये उतरलेले आहे। या निवडणुकीकडे कसं बघताय? 2025 ची निवडणूक ही विट्यातील जी दादागिरी या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून सुरू होती। सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तींना नगरपालिकेमध्ये जाताना 10 वेळा विचार करावा लागत होता। ती दहशत मोडीत काढण्याची निवडणूक आहे। खऱ्या अर्थानं प्रशासकीय सेवेमध्ये तहसील ऑफिस असेल, MSCB असेल, नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, या ज्या संस्था आहेत, या संस्थेमध्ये आपलं जे काम असते ते काम निर्भीडपणे त्या ठिकाणी मांडता यावं, करून घेता यावं, अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते। आणि गेल्या अनेक वर्षाचा आपण त्या ठिकाणी जर विचार केला, अभ्यास केला, तर विट्यामध्ये घराची बांधकाम परवानगी घ्यायची असेल, नगरपालिकेचं नळ कनेक्शन घ्यायचं असेल, किंवा छोटं छोटं काम, उतारायचं काम एखादं असेल, किंवा छोटं छोटं कुठलंही काम असलं तर ते सर्वसामान्य माणसांना कुणाच्या तरी घरी गेल्याशिवाय, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी होत नव्हतं। आणि मग ते वाडा पद्धतीचं राजकारण, जुन्या काळात आपल्याला आठवत असेल, निळू फुलेंचं वाक्य एक फार मोठं प्रसिद्ध होतं, असं ते वाडा पद्धतीचं राजकारण या विट्यामध्ये चालत होतं। आणि मग भीतीमुक्त, भयमुक्त विटा या ठिकाणी करण्याची संकल्पना शिवसेनेने केलेली आहे। आणि त्याचा प्रत्यय आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला माहिती आहे की तर पहिल्यांदाच जवळजवळ 4000पेक्षा जास्त मताचं लीड हे आमदार सुहास भैयांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये विट्यातील जनतेने ठरवलेलं आहे की ही सत्ता शिवसेनेच्या ताब्यामध्ये द्यायची आणि आपल्या हक्काचं विटा या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचं असेल तर शिवसेना हाच पर्याय होऊ शकतो। मला सांगा, अनिल भाऊ इकडे अनेक दिवस सत्तेत होते, आमदार होते, त्यानंतर सुहास भैया हे आमदार झाले आता, परंतु या पाटील कुटुंबाकडून सत्तांतर करून घेण्यासाठी हे अपयशी ठरले होते का? नाही, तुम्ही एक लक्षात ठेवा, विट्यामध्ये परिस्थिती खूप वेगळी होती। पाटील कुटुंब नेहमी सांगायचं की बाहेरच्या माणसांचं इथं विट्यात काय काम आहे, बाहेरची माणसं विट्यात काही करू शकत नाही। अनिल भाऊ गारडीचे होते ना, त्यामुळं बाहेरची माणसं काय विकास करू शकत नाही, त्यांना आपल्या विट्याच काही घेणं देणं नाही। हे विट माझं गाव आहे, माझं हक्काचं घर आहे। आणि इथं एक पद्धतीचं थोडस दहशत, दादागिरी असायची की बाबा वैयक्तिक कुणी जर काय केलं तर मग गाठ माझ्याशी आहे, मग तुम्हाला माझ्याकडे जायचं आहे, नगरपालिकेत जायचं आहे, अडवणूक त्या ठिकाणी केलेली असायची। आज जर आपण विट्यामध्ये पाहिलं असेल तर ज्या पद्धतीनं विट्याचा विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं विटा शहराचा विकास, आता 40 वर्ष जर एका कुटुंबात सत्ता असेल आणि 40 वर्षामध्ये मग त्यांच्या कुटुंबामध्ये 2 वेळा आमदारकी झाली, सत्ता 40 वर्ष तुमच्याकडे आहे, ज्या पद्धतीनं उपनगर डेव्हलप व्हायला पाहिजेत, ज्या पद्धतीने इथे एखादं नाट्यगृह चांगल्या दर्जाचं व्हायला पाहिजे होतं, तुम्ही जी आरक्षणं टाकली विट्यामध्ये, त्या आरक्षणातली एकही जागा आज विटा नगरपालिकेच्या ताब्यात नाही। मग आरक्षण स्वतःच्या फायद्यासाठी टाकायची का? मग ते परत तुझं आरक्षण उठवून देतो, मग अर्धी जागा तुला, अर्धी जागा मला, ही विट्यातल्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे। आणि मग आमदार जरी अनिल भाऊ असले तरी लोकांना काही वेळेला भीती वाटायची की मी समजा अनिल भाऊना मदत केली, समजा अनिल भाऊचं पॅनल नाही आलं तर मला परत सदाशिव पाटलांच्या दारात जायचं आहे, वैभव पाटलांच्या दारात जायचं आहे, मग मला परत अडवणूक होईल, मला त्रास होईल, नळ कनेक्शन असेल, घरपट्टीचा विषय असेल, किंवा कचरा आमच्या घरातला घेऊन जाणार नाहीत, किंवा पाणी आम्हाला सोडणार नाहीत व्यवस्थित। आज काय परिस्थिती आहे बघा ना, 3-3 दिवस झालं, 4-4 दिवस झालं विट्यातल्या लोकांना प्यायचं पाणी मिळत नाही। म्हणजे आज जर ही शहरामध्ये अशी अवस्था असेल तर मग मूलभूत गरजासाठी लोकांना जर आज धडपडायला लागत असेल तर नेमका विकास होणार कधी? त्यामुळं मला खात्री आहे की आता पूर्वीसारखं विटं राहिलेलं नाही। 40 वर्ष लोकांनी सत्ता देऊन त्यांना पाहिलं। मला खात्री आहे की यावेळेला शिवसेना जे विकासात्मक काम करणारी संघटना आहे, जसं 78 कोटीची पाणी योजनेला एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून पैसे दिले, विटा शहराला जवळजवळ 100 ते 150 कोटी रुपये रस्त्याला दिले, आणि त्या रस्त्याचा दर्जा बघा ना, आज 5-5, 6-6, 7-7 वर्ष झाली तरी त्या रस्त्याला काय होणार नाही। 10-10 वर्ष हमी घेतलेलं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनं
काम आहेत की जो रस्ता 10 वर्ष झाले तर त्याला काय होणार नाही. पहिला आपण पूर्वीच्या विट्यामध्ये तपासा, जो रस्ता आज झालाय पुढच्या वर्षी तोच रस्ता परत धरला जायचा. म्हणजे दर वर्षाला परत रस्ता तोच. म्हणजे रस्ते 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 रस्त्याच्या परीड विकास आहे की नाही याचा सुद्धा विचार सर्वसामान्य विट्यातील जनतेने केलाय. त्यामुळे मला खात्री आहे की या वेळेला विकासाच्या आशेवर किंवा आम्ही जे नुसतं स्वप्न दाखवतोय असं नाही, प्रत्यक्षामध्ये आमदार सुहास बाबरांनी आमदार अनिल भाऊनी विट्यामध्ये जे केलेले विकास काम आहेत त्याच्या आधारावर विट्यातली जनता ही आमच्या हातात सत्ता देणार आहे. एकीकडे तुम्ही जे अनिल बाबर असतील म्हणजे जे नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीमधला चेहरा आहे तो निवडणुकीच्या तोंडावरतीच तुम्ही त्याला फोडला. म्हणजे निवडणूक तुमच्यासाठी जड होती म्हणून हे षडयंत्र रचलं? नाही 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 नाही, तुमचा गैरसमज आहे. अनिल बाबर यांना आम्ही फोडलं नाही. अनिल बाबर हे मूळचे जुने भाजपचे कट्टर कार्यकर्ते, मूळ संघाच्या मुशीत तयार झालेला अनिल बाबर हा कार्यकर्ता आहे. ज्या पद्धतीनं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन भाजपनं जुन्या भाजपवर कुरघोडी केलेली आहे, कब्जा केलाय, त्याच पद्धतीनं विट्यामध्ये सुद्धा तीच अवस्था झाली. अनिल बाबर यांना तुम्हाला नगराध्यक्ष करतो आणि तुमच्या 6 सीट्स आम्ही नगरसेवक पदासाठी घेतो असं तुम्ही त्यांची प्रेस ऐकली असली तर तुम्हाला तुम्ही बघितलं असलं तर बघा ना. शब्द दिला आणि तो शब्द शेवटच्या दिवशी पाळला गेला नाही. त्यामुळे अनिल बाबर नाराज झाले. आम्ही तर पूर्वीच त्यांना म्हणत होतो की तुमच्यावर अन्याय होणार आहे, तुम्हाला जागा मिळणार नाहीत, तुम्हाला नगराध्यक्ष पदाचे एबी फॉर्म सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला बाजूला केलं जाईल, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर उभं राहा. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची नॅचरल युती आहे. तुम्ही जुने भाजपचे पदाधिकारी आहात, आपण नॅचरल अलायन्स असल्यामुळं तुम्ही शिवसेनेमध्ये आला काय आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढला काय अडचण नाही. आम्ही त्यांना आवाहन केलं होतं, परंतु त्यांची निष्ठा ही भाजप प्रती असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी भाजप बरोबर विश्वास ठेवला आणि त्यांचा विश्वासघात झाला. त्यामुळे यामध्ये आमचा 0% रोल आहे. मला सांगा बापू, कार्यकर्त्यांमध्ये अशी सुद्धा कुजबूज होती की ते पाटील गटाकडे असले असते तर नगराध्यक्ष हा आपला झाला नसता, परंतु ज्या खालच्या सीटा आहेत नगरसेवकाच्या त्या आपल्याला मिळाल्या असत्या. आता त्यांना सोबत घेऊन तुमचा विजयाचा मार्ग मोकळा झालाय का? विट्यातील जनतेनं आम्हाला सत्तेचा मार्ग 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मोकळा करून दिलेला आहे. कोण आमच्या बरोबर आहे, कोण आमच्या बरोबर नाही, यापेक्षा विट्यातली सर्वसामान्य जनता ही त्या ठिकाणी आमच्या बरोबर आहे. त्या जनतेनं ठरवलं की या वेळेला आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला 27-0 करून एक हाती सत्ता द्यायची आणि एकदा बघूया ना 5 वर्ष यांना सत्ता देऊन की बाबा हे नेमकं विकासाचं विजन घेऊन काय पुढे जात आहेत हे एकदा विट्यातील सर्वसामान्य जनतेनं ठरवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही पॅनेलचं जर त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर तुम्हाला सुशिक्षित पॅनेल कुठला आहे, स्वयंभू पॅनेल कुठला आहे, जिथं या ठिकाणी सगळ्यांना कामाला वाव दिला जातो. फक्त हाजरीपुरतं काम करून घेणारी आमची संघटना नाही किंवा उमेदवार नाहीत, इथं स्वयंभू उमेदवार आहेत ज्यांना इथं काम करण्यासाठी वाव दिला जाईल अशा पद्धतीचे आमचे उमेदवार आहेत. त्यामुळे आम्हाला कोणापासून भीती नाही, उलट आमच्यापासून आता इतरांना भीती आहे. लक्षात घ्या, त्यांना काही फटाके त्यांच्या मनात फुटले अनिल बाबरला बाजूला सारल्यामुळं, परंतु अनिल बाबर यांना बाजूला सारल्यामुळे जुनी जी भाजप आहे किंवा भाजपवर प्रेम करणारे जे या शहरातला सर्वसामान्य नागरिक आहे तो सर्वसामान्य नागरिक आज शिवसेनेच्या बरोबर उभा राहायला तयार आहे. आज शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीने आज आम्हाला पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला. का पाठिंबा दिला त्यांनी सांगितलं. गेल्या वेळेला मी यांना पाठिंबा देऊन पाहिले, तेच चेहरे, तीच लोक, फक्त वरचं पाकिट बदललंय. गेल्या वेळेला काँग्रेसचा हात होता, यावेळेला ते पाकिट बदलून भाजपचं कमळ घेतलंय. लोक तीच आहेत, चेहरा तोच आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा विश्वासानं या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलाय आणि आम्हाला खात्री आहे की विटेकर यावेळेला ताकदीनं 27-0 केल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते. त्यांनी या निवडणुकीसंदर्भात आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर मंडळी, मुलाखत कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तोपर्यंत पाहत राहा मानदेश प्राईम. कॅमेरामॅन खलीद जमादारसह दादा स्वाक्षे, मानदेश प्राईम विटा. आवाज मानदेशाचा, मानदेशातील प्रत्येकाचा. मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.